हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री गणेशाय नमः. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. माझे नाव सुवर्णा आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग. तर या तुळशीबागमध्ये शॉपिंग करण्यासाठी प्रत्येक जणाला यावंसं वाटतं, कारण आहे असा तुळशीबाग. या तुळशीबागमध्ये स्टार्टिंग प्राईस 10 रुपीजपासून स्टार्ट होते. तर आपण इथे पाहू शकता वेस्टर्न वियर, शॉर्ट कुर्तीज, ऑफिस वियर शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्तीज हे 100 रुपीजपासून स्टार्ट होते. तर हे खूप छान प्रकारचे इयरिंग्स आपण इथे पाहू शकता. शॉर्ट कुर्तीज हे 150चे शॉर्ट कुर्तीज आहेत. ते हे ऑक्साईड ज्वेलरी आहे, खूप छान दिसते नवरात्रीमध्ये वगैरे घालण्यासाठी. नंतर आपण पाहू शकता इथे लहान बाळांचे, नंतर खूप छान प्रकारचे झुमके पण अवेलेबल आहेत. ह्याची स्टार्टिंग प्राईस आहे 30 रुपीज आणि झुमकेची प्राईस होती 100 रुपीज. तर आपल्याला जसे आवडतात तसे आपण येथे खरेदी करू शकतो. कारण मॉलमध्ये जाण्यापेक्षा तुळशीबागेत जाऊन स्ट्रीट साईडची शॉपिंग करायची मजाच खूप छान असते, नाही का? कारण प्रत्येक मुलींना असं वाटतं की रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला छान छान ज्वेलरी भेटावी, छान छान टॉप्स भेटावे की आपण डेली वेअरला घालू शकतो आणि खूप छान पण दिसू शकतो. हे लॉंग नेकलेस आहेत, शॉर्ट नेकलेस, पैंजण, चोकर्स, पार्टीवेअर चोकर्स, आपले सांस्कृतिक चोकर्स असे आपण आणि या विजिटमध्ये मी असं म्हणजे नवीन चोकर पाहिलं की खूप छान चोकर आहे. त्यामध्ये असे मणी गुंफले आहेत. आपण इथे पाहू शकतात की मोत्याचे मणी गुंफलेले आहेत. हे खूप नाजूक आहे आणि याची प्राईस होती 150. काही ठिकाणी 200 म्हणत होते. पण इथे शॉपिंग करायची म्हटल्यानंतर बार्गेनिंग तर असायलाच पाहिजे ना, आणि बार्गेनिंग 100% मुली करतातच. तर थोडीशी बार्गेनिंग करूनच घ्यायची. त्यांनी म्हणलेल्या प्राईजमध्ये तर नाही घ्यायचं, बार्गेनिंग करूनच घ्यायची. तर मला हे 150ला भेटलं आणि मी ते खरेदी केलं. इथे आपण पाहू शकतो लहान मुलींचे, मोठ्या मुलींचे, आणि हे पर्स पण खूप छान छान प्रकारचे आहेत. हँडबॅग, ऑफिस वेअर पर्स, ही क्लचेस खूप छान प्रकारचे आहेत की आपण कुठे पार्टीमध्ये पण घेऊ शकतो. तर आजचा तुळशीबागेतील शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.